निवडणुकीचे खेळ भाजप आपल्या पद्धतीने वळवतात. किशोरी पेडणेकरांचा भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप. रवींद्र चव्हाण यांच्यावर 9 कोटी चोरी केल्याचा आरोप आहे. नाना पटोलेंचा रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल. नाना पटोलेंनी याआधी खोटे आरोप केले आहेत. वेगवेगळ्या नेत्यांवर ते आरोप करतात. रवींद्र चव्हाणांचा नाना पटोले यांच्यावर पलटवार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे, मनोज जरांगे पाटलांची मागणी. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला देणं घेणं नाही, मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा 15 ते 17 डिसेंबरला भारताचा दौरा. राष्ट्रपती पदी निवड झाल्यानंतर दिसनायके पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर. सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन. परभणीमधील आंदोलनाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या मृत्यूचा कामगारांकडून निषेध. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा उपोषणाची हाक. उद्या पत्रकार परिषदेत उपोषणाची करणार घोषणा. मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्यानं सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा. मुनगंटीवारांचा विधिमंडळाच्या आजच्या कामकाजातही सहभाग नाही. मुनगंटीवारांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता. मी सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक नाही. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा. विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात देखील सावंतांची गैरहजेरी. अधिवेशन सोडून सावंत पुण्यातील कार्यालयात उपस्थित. विशिष्ट जबाबदारी दिली जाणार असल्यानं काहींना मंत्रिपद नाही. मंत्रिमंडळामध्ये स्थान नसलेल्या नेत्यांच्या नाराजीवर फडणवीसांची प्रतिक्रिया. भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानं महाविकास कार्यकर्ते नाराज, तर भुजबळ फार्मर समर्थकांची बैठक. बैठकीमध्ये समर्थक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष.